सांग कधी कळणार तुला भाग 39. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. सुशांत, काय शोधतो आहे? किती वेळची बघते मी. काही हरवलं का तुझं? रियाने त्याला विचारले. सुशांत सकाळी उठल्यापासून ती डायरी आणि बुक्स शोधत होता, पण ते काही त्याला मिळत नव्हते. नाही ग रिया, काही नाही, सुशांत म्हणाला. काही नाही कसं? किती अस्वस्थ वाटतोय तू. सांग, काय झालं ते? रिया म्हणाली. रिया प्लीज यार, सांगितलं ना एकदा काही नाही म्हणून. का मागे लागली आहे? तो चिडून म्हणाला. रियाचा चेहरा पाहून त्याला कळलं की आपण विनाकारणच चिडलो. सॉरी, म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं, पण तू ह्यामध्ये नको पडू, सुशांत म्हणाला. ठीक आहे, आणि ती निघून गेली. मला काही कळत नाही का तू काय शोधतोय? पण तू ती डायरी कितीही सापडली तरीही तुला ह्या जन्मात तर नक्कीच नाही सापडणार. बस शोधत. तुलाही कळू दे, वस्तू हरवल्यावर किती त्रास होतो. तिने जिथे डायरी ठेवली तिथून काढली आणि लिहायला घेतली. कुठे गेली डायरी? मी नक्की बॅगमध्ये टाकली होती, मला चांगलं आठवतंय. पण बॅग तर मी आजच ओपन केली. मग डायरी गेली कुठे? रियाने तर नसेल घेतली. नाही, तिला काही इंटरेस्ट नसतो असं बॅग वगैरे चेक करण्यात. मग कुणी घेतली असेल? किंवा मी रूममध्येच तर नाही विसरलो? नाही, मी टाकली होती. जर ती दुसऱ्या कुणाच्या हातात लागली तर? नाही, काही करून मला शोधायलाच हवी. आल्यावर मी हॉलमध्ये बराच वेळ होतो. कदाचित तिथे कुठे पडली असेल तर? हां, होऊ शकतं. तो तडक हॉलमध्ये आला. रिया तिथेच सोफ्यावर बसून लिहित होती. सुशांतने तिच्याकडे लक्ष नाही दिलं आणि तो शोधायला लागला, पण त्याला कुठेच दिसली नाही. शेवटी कंटाळून तो तिच्या बाजूला येऊन बसला. रियाने मुद्दामून त्याला इग्नोर केलं. आता त्याचं लक्ष रियाकडे गेलं. काय लिहिते? तो म्हणाला. डायरी, ती म्हणाली. अच्छा, तो इतकंच म्हणाला आणि त्याने डोळे मोठे केले. त्याला मध्येच आठवलं. रिया, काय लिहित आहेस? त्याने विचारलं. डायरी, ती अगदी सहज म्हणाली. बापरे, ही डायरी हिला कुठे मिळाली? नवीन घेतली का? कारण तुझी डायरी तर हरवली होती ना? तूच नाही का म्हणाली? नाही रे, सापडली. तू म्हणाला ना घरातच असेल, एकदा नीट बघ. मग शोधली, ती सापडली. अगं पण कसं शक्य आहे? तो म्हणाला. का शक्य नाही सुशांत? आणि तू एवढा का पजेसिव्ह होतोय? ती म्हणाली. नाही ग, मी कुठे? बरं मला एक सांग, तुला डायरी कुठे आणि केव्हा सापडली? तो म्हणाला. कालच सापडली. माझ्या स्टडी टेबलवरच होती, ती म्हणाली. कसं शक्य आहे? मी डायरी बॅगमधून काढलीच नाही तर त्या टेबलवर कशी जाणार? तो गोंधळून म्हणाला. काय? काय म्हणाला? एकदा परत बोल. रिया थोडी कठोर होत बोलली. अरे यार, खाल्ली मी माती. कळालं हिला. जाऊ दे, कळालं तर कळालं. हो, डायरी माझ्या बॅगमध्ये होती आणि मी ती बॅग ओपनच नाही केली, तर मग डायरी वर आलीच कशी? म्हणजे तू चोरली होती ना? आणि वरून खोटं बोलला? रिया म्हणाली. हे बघ रिया, काही माहिती नसताना वाटेल ते आरोप करू नको हं. सुशांत प्लीज, मला तुझं काही एक्सप्लेनेशन नकोय. मुळात माझा ना आता तुझ्या बोलण्यावरच विश्वासच नाही राहिला. तिचा पारा चांगलाच चढला होता. रियाने रागाने त्याचे हात झटकले. तुला इतकं खोटं बोलताना थोडीही लाज नाही वाटली? किती आसेने मी तुला काल केला होता डायरी हरवली म्हणून, पण तुला मज्जा वाटली असेल ना? शी, तू इतका खोटारडा वागशील असं वाटलंच नव्हतं मला, रिया म्हणाली. रिया इनफ. इतका वेळ शांत असलेल्या सुशांतचा राग आता उप्पाडून वर आला होता. त्याचे डोळे चांगलेच लाल झाले. रिया ही क्षणभर घाबरलीच. हे बघ, मी पुन्हा पुन्हा सांगत होतो, ऐकून घे, पण तुझं आपलंच नाहीच. सरळ सरळ आरोप लावतेय तू माझ्यावर. आणि काय ग? त्याने तिचा हात जोरात पकडला. इतका वेळ मला चोर, खोटारडा काय काय म्हणालीस, आणि तू काय केलं? माझ्या नकळत माझ्या बॅगला हात लावला. हे चालतं का तुला? ही चोरी नाही. सुशांत, ह्या विषयावर तर तू काही बोललाच नको. तूही माझ्या नकळतच माझी डायरी आणि बुक्स घेतले ना? आणि ती तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तोच त्याने आणखीन घट्ट पकडला. मी तुझ्या नकळत फक्त बुक्स घेतले होते. ती डायरी चुकीने आली, कळलं का?
आणि मी जर बुक्स मागितले असते तर तू सहजासहजी दिले नसते. हो, मग नकळत घेतल्यावर तरी सांगायची पद्धत असते ना. आणि मी तुला कॉल केला तेव्हा तरी सांगायचं ना. ती म्हणाली, नाही सांगितलं नव्हतं सांगायचं. मग आज जे होतंय ना ते तिथे झालं असतं. तू त्या डायरीसाठी आली असती तिथपर्यंत म्हणून नाही सांगितलं. आणि तुझ्या मुळात विश्वास कुठे आहे माझ्यावर? तुला फक्त आरोप लावता येतात. आणि तू त्या दिवशीही हेच केलं असतं. आता तू काहीही सांगितलं तरीही विश्वास नाही आहे माझा. रिया म्हणाली, कर तुला किती बडबड करायची आहे ते कर. आणि आधी हात सोड माझा, रिया म्हणाली. तिच्या ह्या बोलण्याने तो आणखीनच दुखावला आणि त्याचा राग अजूनच वाढला. त्याने तिचा हात आणखीनच घट्ट पकडून ठेवला आणि म्हणाला, मी मूर्ख आहे का बडबड करायला? आणि एक, मलाही फुकटचा वेळ नाही आहे तुला एक्सप्लेन करत बसायला. तू बॅग का ओपन केली ह्याचं एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? नाही ना. कसं असणार? मुळात तुझंही चुकलंच आहे, पण ते तू मान्य करणारच नाही. सुशांत म्हणाला, सुशांत, मी ती बॅग उघडली नाही, ती उघडीच होती. तिला मध्येच थांबवत तो म्हणाला, मला नाही ऐकायची तुझी भंकस. ठीक आहे, नको ऐकू मला. पण काही आवश्यकता नाही वाटत का की तुला काही सांगावं? हात सोड माझा, जाऊ दे मला. तिच्या डोळ्यात आता पाणी होतं. हे बघ, तुला ना विनाकारण रडायची सवयच झाली आहे. आज तू कितीही रडली ना तरीही नाही फरक पडत मला. सो प्लीज आता माझ्यासमोर कुठलाही ड्रामा करू नको. आणि नाही सोडणार, काय करते ते कर. तुला आता तो ड्रामा वाटत असेल तर ठीक आहे, मी काहीच बोलू शकत नाही. आणि तुला त्रासच द्यायचा म्हटल्यावर काय म्हणणार? तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण ती मात्र शांत झाली होती. खरं तर ती सुसेनच्या अशा बोलण्यामुळे आणखीनच दुखावल्या गेली होती. तिला तिथून निघून जायचं होतं, पण सुशांतमुळे तिला जाताही येत नव्हतं. त्यालाही तिला बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही त्याने तिचा हात काही सोडला नाही. खरं तर त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझी मेमोरी नाही, मीच जायला हवं होतं. म्हणजे ना पुढे काही प्रश्नच नसते राहिले आणि तू पण सुटला असता. देव पण इतका अंत का पाहतो माहिती नाही, ती वैतागून म्हणाली. रिया, सुसेन तिच्यावर ओरडलाच आणि त्याने हात सोडला. काही काय बोलते, शुद्धीत आहे का तू? तुला तरी कळतंय का की काय बोलते ते? का नको बोलू, बरोबर बोलते मी. कोण सुखी आहे आपल्या दोघांपैकी सांग मला. आणि जर आपण एकत्र राहूच नसेल शकत तर काय फायदा? त्याने तिच्या हाताकडे पाहिलं. तिचा हात चांगलाच लाल झाला. तो पाहून चमकलाच. त्याने हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण रियाने त्याला हात नाही लावू दिला. नको, झालं तितकं पुरे. रिया, बघू मला हात. काय झालंय ते? तो म्हणाला. काही नाही झालं. आणि झालंच तर बरं होईल, ती म्हणाली. का असं टोकाचं बोलतेय? तो म्हणाला. मला आणखीन वाद नको आहेत. स्पेअर मी. आणि ती चालल्या गेली. रिया, एक माझं, तो तिला आवाज देत होता, पण ती नाही थांबली. सुसेन तिथेच बसला. त्याचं लक्ष त्या डायरीकडे गेलं. त्याने हातात घेतली आणि बंद करून ठेवली. रिया अजूनही जागीच कशी काय? मला वाटलं झोपली असेल. आणि इतक्या रात्री ही कुणाशी बोलते? जाऊ दे, कुणाशी पण बोलो ना, माझं काय जातं? असाही तिच्या मित्रमैत्रिणींचा रात्रीच दिवस चालू होतो. रात्री जागायचं आणि मग सकाळी उशिरा उठायचं. खरं तर त्याला रियाला बोलावं वाटलं, पण थोड्या वेळापूर्वी झालेलं भांडण त्याला आठवलं आणि त्याने बोलायचं टाळलं आणि तो झोपला. कसं आहे सुशांत, मला सगळ्यांनी 12लाच विश केलं, पण ह्याला साधं लक्षात नाही की आज माझा वाढदिवस आहे. मी पण नाही सांगणार. असं जबरदस्तीने कसं म्हणायचं की विश कर म्हणून? नकोच, जाऊ दे. पण आज मी सुशांतची ह्या विषयावर डोकंच नाही लावणार, कारण मला माझा दिवस खराब नाही करायचा. तिचा मूड सगळ्यांच्या काल्समुळे नीट झाला होता आणि तिने सुशांतचा विषय डोक्यातून काढला आणि तीही झोपली. आज मात्र रियाने कमालच केली. रात्री उशिरा झोपूनही माझ्या आधी उठून तयार. स्ट्रेंज. तो त्याच मॉर्निंग वॉकला निघून गेला. तितक्यात डोअरबेल वाजली. रियाला थोडं नवलच वाटलं. सुशांत तर आत्ताच गेला, मग कोण आलं? सुशांतच्या तर लक्षात नसेल आलं आणि तो पुन्हा वापस आला. तिने बघितलं आणि ती आनंदाने जोरात ओरडली, आई, आज कसं काय?
अजून तू तर पुढच्या संडेला येणार होती ना. सुसेनच्या आईला समोर बघून तिला सॉक्कच बसला. काय आहे ना, आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि तो वर्षातून एकदाच येतो. म्हटलं कामापेक्षाही ते महत्त्वाचं आहे. हॅपी बर्थडे डिअर. तिने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली, बापरे, आजच मिळालेलं सगळ्यात पहिलं आणि सुंदर गिफ्ट. चला, दिवसाची सुरुवात तर खूपच सुंदर झाली. पाहिलं का? सुसेन ते नाही दिलं अजून काही? नाही, त्याला कुठे लक्षात आहे. त्याने तर साधं विस पण नाही केलं. त्यांनी डोक्यावर हातच मारला आणि म्हणाल्या, काय करावं ह्या मुलाचं. थांब, येऊ दे त्याला. चांगलाच कान पकडते त्याचा. असा कसा विसरतो? नाही हा आई, अजिबात नाही. त्याला सांगायचं नाही. त्याला आठवत नाही, मान्य आहे. पण तरीही त्याला आज आठवण करून द्यायची नाही हं. रिया म्हणाली. अगं पण रिया, मग त्याला कसं कळणार? सुसेनची आई म्हणाली. नाही, कळू दे, पण सांगायचं नाही. बरं बाई, जशी तुझी इच्छा. तू जसं म्हणशील तसंच होणार, सुसेनची आई म्हणाली. गुड, रिया म्हणाली. इतक्यात सुशांत आला. बापरे आई, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कसं काय आणि अचानक? काही नाही रे, आठवण आली तुम्हा दोघांची, मग आले. नाही, हे खरंच चांगलं केलं तू. म्हणजे आम्हाला पण नव्हतं करमत तुझ्याशिवाय. त्याने रियाकडे पाहिलं. ती पण खूप खुश दिसत होती आणि विशेष म्हणजे ती आज छान तयार झालेली होती. त्याला तिला विचारावं वाटलं की इतक्या सकाळी तयार होण्याचं कारण काय, पण त्याने ते टाळलं. त्या तिघांचं बोलणं चालूच होतं. इतक्यात तिथे राज आला. हॅपी बर्थडे दीदी. तो तर तिला पाहून एकदमच ओरडलाच. तुला माहिती आहे का की मी सकाळ होण्याची किती वाट पाहिली. असं वाटत होतं केव्हा सकाळ होते आणि मी केव्हा तुझ्याकडे येतो. खरं तर मला रात्रीच यायचं होतं, पण मग म्हटलं नको. तुझ्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. नक्कीच जिजूने काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं असणार, म्हणून नाही आलो, राज म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सुशांतचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अरे बापरे, म्हणजे रियाचा बर्थडे आहे आज आणि मी साधं विस पण नाही केलं. त्याला आज पहिल्यांदाच स्वतःचा राग येत होता. असं कसं करू शकतो मी? इतक्या दिवसांमध्ये मी रियाबद्दल इतकंही नाही जाणून घेऊ शकलो. काय वाटलं असेल तिला. आता मला रात्रीच्या जागण्याची, सकाळी उठण्याची सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय. राजला जर कळालं की मी साधं विस पण नाही केलं, त्याच्या बहिणीला काय वाटेल त्याला. रियाच्या आयुष्यात किती चांगले आणि किती प्रेम करणारे लोक आहेत. सगळ्यांना फक्त तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असतो आणि ती वेळी फक्त आणि फक्त माझ्यासाठी इथे राहते आणि मी तर तिला काहीच देत नाही शिवाय दुःखाच्या. आज पण मी काय केलं, नकळत का होईना तिला दुखवलाच.